नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनासाठी वाडिया पार्क येथे आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। महाराष्ट्र राज्य आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क येथे दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून याच पार्श्वभूमीवर या स्पर्धेच्या नियोजनाकरिता आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। यावेळी पैलवान अनिल गुंजाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोनलकर, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरागे, काका शेळके, युवराज करंजुले, अभिजित खोसे, सुरेश बनसोडे, संभाजी पवार, दिलीप पवार, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, मळू गाडळकर, अतुल कावळे, मोहन गुंजाळ, निलेश हिंगे, दादा पांडुळे, सचिन जगताप, भरत पवार, सागर गुंजाळ, चेतन शेलार, संजय शेळके, सोनू घेबूड, मंगेश खताळ आदी उपस्थित होते। तर यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, नगर शहरातील वाडिया पार्क मैदानात पहिल्यांदाच 67वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे। तरी 13 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मैदानाचे भूमिपूजन सकाळी 10 वाजता होणार आहे। तर कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देण्यात आले। देश आणि राज्यभरातून कुस्ती पाहण्याकरिता मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी येणार आहे। तरी सुमारे 50,000 जणांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे। या ठिकाणी लाल मातीचे आणि मॅटचे असे 2 मैदान तयार केले जाणार आहे। देशात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा नावलौकिक होईल अशी तयारी केली जाते। अहिल्यानगर जिल्हा हा कुस्तीपटूंचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय। नवीन कुस्तीगीर निर्माण करण्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा आणि मार्गदर्शन देण्यासाठी वाडिया पार्क मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान निर्माण होणार आहे। तर आता महिला देखील क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवत असून श्रीगोंदा तालुक्यातील भाग्यश्री फंड या कन्येनं नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये बाजी मारली असून आपल्या जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिलाय असं ते म्हणाले। आमदार संग्राम जगताप यांनी वाडिया पार्क मैदानात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाची बैठक मैदानातील मातीत बसून घेतली असून कुस्तीगीरांना नियोजनाची जबाबदारी दिली आहे। राज्यातून सुमारे 950 कुस्तीपटू यात सामील होणार आहे। तर प्रत्येक जिल्ह्यातून माती आणि गादी गटातील 20 खेळाडू सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद स्पर्धा ही 29 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 ही 5 दिवस संपन्न होणार आहे आणि त्याच्या मैदानाच्या भूमिपूजनाकरता 13 तारीख निवडलेली आहे आणि 13 तारखेला या देशाचे सहकार व उड्डाण मंत्री सन्मान्य मुरलीधर अण्णा मोहोळ जे या कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्राचे जे उपाध्यक्ष आहेत ते स्वतः या कार्यक्रमाला भूमिपूजनाकरता वेळ देणार आहेत आणि त्याच्याकरता आपल्या सर्वच खेळाडू बंधू भगिनींनी, विशेषतः क्रीडाप्रेमी बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनाकरता आम्ही तयारी सुरू केली आहे। ही महाराष्ट्राची स्पर्धा आहे, पण हिचं या स्पर्धेचं वेगळं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धा ही देशभरामध्ये गाजत असते आणि त्यामुळे निश्चित महाराष्ट्र केसरी म्हटलं तर सर्वात मोठी स्पर्धा ही राज्य दृष्टिकोनातून असते, पण हिची चर्चा या स्पर्धेचं एक वेगळा मान हा देशभरामध्ये आहे। त्यामुळं संपूर्ण देशाच्या कुस्तीप्रेमांचं लक्ष या स्पर्धेकडे असणार आहे। त्यामुळे आपण सर्वच आपल्या अहिल्यानगर जिल्हावासियांनी असेल किंवा शहरवासियांनी असेल या स्पर्धेकरता आपण यावं। एक चांगली क्रीडा स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रतिनिधी अनिकेत गौडी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।